श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। प्रिय भक्ता, आज मी फक्त त्यांनाच दर्शन देऊ शकतो जे माझे खऱ्या मनाने स्मरण करत आहेत, आणि हा संदेश ऐकणारा माझा प्रिय भक्त देखील भाग्यवान आहे, कारण ज्यांना मी निवडले आहे तेच हा संदेश आज ऐकू शकणार आहेत। त्यामुळे तुम्हाला देखील मामांनी निवडले आहेत। प्रिय भक्तांनो, आजचा हा देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। जर तुमचा मामांच्या शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश लाईक करा। भक्तांनो, देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका। मामा म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, माझ्या आशीर्वादासाठी तू पात्र आहेस। तू नक्कीच माझा आशीर्वाद घेण्याकरिता तयार असशील तर आत्ताच हा देवी संदेश पुढे ऐकण्याचा प्रयत्न कर। आजचा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, म्हणून तो पूर्ण बघ। प्रिय भक्तांनो, मामांना प्रसन्न करण्यासाठी हा देवी संदेश लाईक करा। मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, म्हणून तो पूर्णपणे ऐक। प्रिय भक्ता, हा संदेश दुर्लक्ष करू नको। प्रिय भक्ता, या पुढील महिना तुला तुझ्या चांगल्या कर्मांची फळे देईल, आणि ज्यांना तुझे वाईट करायचे आहे त्यांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षाही मिळेल। तुझी ऊर्जा खूप जास्त असेल आणि तुझ्या मनातील गोंधळ कायमचा संपेल। तुझ्यामध्ये जे काही दुःख असतील, जे हृदय तुला समजावून जाणवत आहे, ज्यांना तू लपवून ठेवत होता, त्या लोकांविरुद्ध तू नेहमी गप्प बसत होता, आता तुला अशा संधी मिळतील जेव्हा तू तुझे विचार उघडपणे बोलू शकशील। तू ज्यांना परत देऊ शकशील, ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे, आता तू माझ्यासमोर तुझे मन मोकळेपणाने व्यक्त करू शकतो। तुमची अडचण असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा। मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा हा देवी स्वरूपी संदेश खास तुझ्याकरिता आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको। जेव्हा तू तुझे विचार उघडेपणे बोलू शकशील, तू त्यांना परत देऊ शकशील, ज्या लोकांनी तुला त्रास दिला, आता त्यांना प्रत्यक्ष मी शिक्षा देईल। तुझ्या आयुष्यात काहीतरी आता होणार आहे। तुझ्याशी कोणी काहीही बोलले तरी अजिबात लक्ष देऊ नको। प्रिय भक्ता, कोणी तुला साथ दिली किंवा नाही दिली, अजिबात निराश होऊ नको। तुझ्या आयुष्यात तुला आनंदी राहायचे असेल तर तुला स्वतःचा विचार आणि मामांच्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे। जर तू मला तुझा प्रत्यक्ष परमेश्वर मानत असतील तर या क्षणापासून तुझे नकारात्मक विचार तुझ्या मनातून काढून टाक आणि हा मेसेज, देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर। प्रिय भक्ता, तुझी खरी भक्ती असेल तर नक्कीच मी तुला आशीर्वाद देईल। जर तुझी भक्ती फक्त तुझ्या फायद्यासाठी असेल तर तुझ्या आयुष्यात नक्कीच अडचणी येतील। प्रिय भक्ता, काळजी करू नको। तुझी भक्ती खरी आहे हे मला देखील माहीत आहे। तुझ्या बाबतीत प्रत्यक्ष वाईट गोष्टी सध्या घडत आहेत। लोकांनी तुला सोडून दिले की तो जर खरा माणूस असतो तर तो डोंग करतो, म्हणून मामा त्यांच्यासोबत इतके वाईट प्रत्यक्ष घडू देणार आहेत। प्रिय भक्तांनो, एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागता की बाळू मामा, मी का आयुष्यात कधीच काही मिळू शकणार नाही? मी माझ्या आयुष्यात काय करतोय की प्रत्यक्ष मला कोणत्या मार्गावर यश का मिळत नाही? असे अनेको प्रश्न प्रिय भक्ता तू माझ्याशी केले आहे, तर आज मी तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या देवी संदेशा स्वरूपी देणार आहे। त्यामुळे आज हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर। सर्वप्रथम तू मला
हा प्रश्न फार वर्षापासून करत आला आहेस की तुला प्रत्येक मार्गावर यश कोणत्या कारणाने मिळत नाही असे तू मला प्रश्न केला होतास. तर प्रेमळ भक्ता, सर्वप्रथम मी तुला उत्तर देतो की तुला आयुष्यात जर खरोखर तुझे ध्येय तुला मिळवायचे असेल तर तुला तुझ्या मनातून एक वाईट विचार आणि नकारात्मक विचार काढावा लागेल. ते म्हणजे तुला मनात तो विचार ठेवायचा नाही की तुझ्या जीवनात तुला कधीही यश मिळणार नाही. असा वाईट विचार प्रत्यक्ष करणं थांबव आणि माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव. लक्षात ठेव, जो व्यक्ती स्वतःच्या शक्तीवरती आणि देवांच्या शक्तीवरती विश्वास ठेवतो आणि आपले कार्य सकारात्मक शक्तीने ऊर्जेने करतो तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. पण जो व्यक्ती नेहमी निराशेने कार्य करतो आणि मनात नेहमी प्रश्न करत असतो की मी यात यशस्वी होईल का नाही, मी यात पुढे जाईल का नाही, असा व्यक्ती जो प्रत्यक्ष विचार करतो अक्षरशः तीच व्यक्ती आयुष्यात मागे राहते. म्हणून प्रिय भक्ता, मी आज तुला काय म्हणतो ते सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्या लोकांनी प्रत्यक्ष आता तुला फार आव्हाने देखील दिली आहेत. जर तो चांगला माणूस असेल तर त्याच्याकडे चांगले काम असेल तर कधीतरी देव त्याला चांगल्या गोष्टीचे फळ देईल. प्रत्यक्ष नेहमी तो रडवतो, त्याच्या डोळ्यात नेहमी अश्रू का येतात? मग तू या सर्वांना उत्तर देशील. प्रिय भक्ता, देव तुझ्याशी म्हणत आहेत. प्रिय भक्ता, आता सत्कर्माचे, तुझ्या सत्तेचे आणि भक्तीचे फळ तुला मिळेल. फक्त तुझ्या जीवनाचा धागा प्रत्यक्ष माझ्या हातात दे आणि आता स्वतःला महत्त्व दे. आयुष्यात प्रत्येक वेळी इतरांचा विचार करणे थांबव. फक्त स्वतःचा विचार कर आणि प्रत्यक्ष पुढे जा. तुझे चांगले नक्कीच होईल तरच तू इतरांना मदत करशील. जेव्हा तुझे चांगले होईल तू चांगले करू शकशील. लोकांच्या म्हणण्यामुळे रडणे थांबू. माझ्या प्रेमळ भक्ता, ज्यांनी तुझ्याशी जे काही केले ते पाहून विचलित होणे देखील थांबू. या गोष्टींसाठी तुला आजपर्यंत शिक्षा झाली आहे. तुझी ही कृती जेव्हा तुला तुझे महत्त्व पटेल की या महिन्यात तुझी स्वप्ने न सोडण्याची आणि तुझ्यात नक्कीच मऊ डोळ्यातून अश्रू ढालण्याची शिक्षा तुला या महिन्यात मिळेल. प्रेमळ भक्ता, म्हणूनच तुला तुझा भूतकाळ फार आठवेल. तुला फार त्रास होईल. तुला राग देखील येईल. तुझ्यासोबत फार वाईट घडले आहे असे तुला वाटेल. पण या गोष्टींनी विचलित होऊ नको. प्रिय भक्ता, या नकारात्मक भावना प्रत्यक्ष तुझ्या मनात येतील याकडे लक्ष देऊ नको. तुझ्या चुका लक्षात आणण्यासाठी काही काळ तुझ्यावर प्रत्यक्ष लक्ष दे. मी तुझ्यावर कधीच वर्चस्व गाजवणार नाही. मला फक्त तुला तुझ्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे. त्यामुळे या देवी संदेशाद्वारे मी तुझ्याकडे आलो आहे. आता तुझ्या शक्ती ओळख, त्या शक्ती ज्या तुझे अश्रू प्रत्यक्ष थांबवतील. म्हणूनच आता तुला खरी प्रत्यक्ष खात्री करायची आहे. प्रिय भक्ता, तुझ्याबद्दल जे वाईट बोलत आहेत ते प्रत्यक्ष व्यक्ती आयुष्यात काही करू शकणार नाहीत. म्हणून कोणी वाईट तुझ्याबद्दल बोलले तर अजिबात निराश होऊ नको. आयुष्यात कधीही तुझा रस्ता चुकवू नको. तू एक पुण्यवान प्रत्यक्ष भक्त असशील, ज्याने या जन्मात नाही तर अनेक आयुष्यांसाठी माझी पूजा आणि नामस्मरण केले आहे. तू फार चांगली कमाई केली आहेस आणि तुझे प्रत्यक्ष बाळू मामा तुला तुझ्या सर्व चांगल्या कर्माचे नक्कीच फळ देतील याची खात्री बाळग. तुझ्या आयुष्यात स्थैर्य येईल. प्रिय भक्ता, तुझी तब्येत नक्कीच चांगली राहील आणि अचानक तुला चांगली बातमी मिळेल ज्याचा तू विचारही केला नसेल ते तुला नक्कीच प्रत्यक्ष मिळेल. प्रिय भक्ता, जे तुझा अपमान करतात आणि तुझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांना त्यांच्या नक्कीच कृत्यांची सजा नक्कीच मिळेल. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे थांबव. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणावरून घडत असते. त्यामागील कोणते ना कोणते मोठे कारण असते. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नको. प्रिय भक्ता, जे सत्यावर प्रश्नचिन्ह लावतात त्यांच्या
अस्तित्वाला एक जोरदार चपराक बसणार आहे। त्यानंतर ते तुला कधीही प्रश्न करणार नाही, ते तुझ्या सत्तेचा पुरावा कधी विचारणार नाहीत। मी त्यांना असा पुरावा देणार आहे की आता ते स्वतःला या गोदीत उभे पाहतील आणि ते आता त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रश्न विचारतील। ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत, त्यांनी कधी काही चांगले काम केले नाही का? जर तुला खाली खेचण्याऐवजी त्यांनी काही चांगले कार्य केले नाही। प्रिय भक्ता, लोकांच्या कल्याणाचा विचार नक्कीच तू केला आहेस, मला माहिती आहे। आज प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात दुःख असतील, मात्र येणाऱ्या भविष्यात तुझ्या आयुष्यात नक्की सुख असतील। मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, या जगात तुला कोणीही दुखवणार नाही, फक्त माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव। आता तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील, जे चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील। माझ्या प्रेमळ भक्ता, ज्यांनी तुला रडवलं, ज्यांनी तुला दुखवलं, आता तेही रडतील। फक्त माझ्या देवी शक्तींवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव। प्रिय भक्ता, तुझ्या कुटुंबात आता चांगली बातमी येणार आहे, तुझ्याकडे आता सर्वात मोठी बातमी येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आता असे मोठे बदल घडतील, जे बदल पाहून तू नक्कीच आश्चर्यात पडतील। त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या देवी शक्तींवर विश्वास ठेव। मामा म्हणतात, आता मी नक्कीच तुझ्या आयुष्यात नक्की तुला मोठा चमत्कार दाखवणार आहे। त्या चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील। माझ्या प्रेमळ भक्ता, कोणाच्या चारित्र्यावर चिन्ह निर्माण आता करणार नाही याचा पुरावा कर। तुझ्या चांगल्या कामाची किती प्रशंसा करतात हे पाहून त्याचे डोळे उघडे राहतील। तुला मोठी आता संधी मिळाली आहे। तुझ्याकडे पैसा नसेल, त्यामुळे तू इतरांचे भरे कळू शकणार नाहीस, पण आता येणाऱ्या काळात तुझे प्रत्येक गोष्टीत कल्याण होणार आहे। तू कधीही प्रत्यक्ष नकारात्मक विचार करू नको। तुझ्या हृदयातून इतरांचे दुःख दूर करण्यासाठी तू नेहमी सर्वतोपरी प्रयत्न केले। तू नेहमी माझ्याकडे प्रार्थना केली आहे आणि माझ्यासाठी ते पुरावे आहेत। प्रिय भक्ता, तुझे मामा आज तुझ्याशी संवाद साधत आहेत, त्यामुळे त्यांकडे दुर्लक्ष करू नको। मामा म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या सर्व शत्रूंना आता उत्तर मी देणार आहे, त्यामुळे त्यांचा विचार करणे थांबव आणि प्रत्यक्ष माझ्या शक्तीवरती लक्ष केंद्रित कर। मामा म्हणतात, प्रेमळ भक्ता, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर कर आणि प्रत्यक्ष माझ्या शक्तींवर विश्वास कर। नक्कीच तुझ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जातील। माझ्या प्रिय भक्तांनो, कधीही चिंता करू नका। चिंता केल्याने तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही। चिंता न करता आयुष्यात पुढे चालत राहा, कारण माझी देवी शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी आहे। त्यामुळे माझ्या गोष्टींकडे आज अवश्य लक्ष द्या आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सक्षम व्हा। प्रेमळ भक्ता, मी तुला जे काही वाईट प्रसंग आजपर्यंत तुझ्या आयुष्यात दाखवले त्याबद्दल मी विचारले, तू ते सर्व यशस्वीपणे पार केलेले आहेस। जे काही धडे प्रत्यक्ष मी तुला शिकवले ते तू नक्की शिकला असशील याची मी खात्री देतो। आता तू नक्की आयुष्यात पुढे जाशील। माझ्या प्रेमळ भक्ता, या काळात तुझ्या यशाचे मला फार आनंद झाला आहे। प्रत्यक्ष कालखंड तुझ्या अनेक बदल घडतील। अनेक वेळी तू तुटून पडशील, माझ्यासमोर रडून तुझ्या दुःख व्यक्त केलेस आणि तू जे केलेस त्याबद्दल माफी मागितलीस। माझ्या प्रिय भक्ता, हे करून तू तुझ्या प्रगतीची दारे उघडलीस। तू सगळे कधी ना कधी नक्कीच भरकटला, मात्र माझी भक्ती करणे कधी थांबवला नाहीस। तुझ्या मार्गावर भरपूर वाईट प्रसंगी आली, मात्र ती सर्व वाईट प्रसंगे आता नष्ट होऊन जाशील। प्रिय भक्ता, स्वतःकडे प्रत्यक्ष मला आकर्षित कर। चांगले आणि वाईट मधला फरक समजून घेऊन तुला नक्कीच निवड तुझी करायची आहे। तुला यशस्वी करायचे आहे। माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या वृत्ती
वृत्तीवरून ठरते. तू कितीही वृत्ती ठेव, तुझे मार्ग तितके शुद्ध असतील आणि सोपे. ते कोणालाही प्रत्यक्ष वितरित केले जातील. कोणतेही काम करण्यापूर्वी तो मार्ग तुला सभ्यतेकडे घेऊन जात आहे की नाही हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुझा निवडलेला मार्ग तुझे भविष्य नक्की ठरवतो. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करत आहे आणि पुन्हा सत्याचा मार्ग दाखवतो. मी तुला तुझ्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. तुझ्यापैकी काही जण माझे शब्द समजून घेतात आणि मन सकारात्मक करतात, पण ज्याला माझ्या प्रेमाने समजावूनही समजत नाही तो माझ्या शिक्षेचा विषय बनतो आणि माझ्या उग्र रूपाला समोर जावं लागतं. त्याला हे करावं लागतं आणि तो त्याच्या आयुष्यातील दुःखाचा एक भाग बनतो आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो जो त्याला पुन्हा पुन्हा घेऊन जातो. माझ्या प्रिय भक्ता, तो पुढे नक्की श्वासत मार्गातून बाहेर पडत नाही आणि प्रत्यक्ष निवडत नाही सत्य. आणि जेव्हा तो त्याच्या पापांचा पश्चाताप करतो तर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पापांचे पश्चाताप केले. प्रिय भक्ता, त्याने आता तुझ्यासोबत असे वागले असते. यावेळेस त्याला त्रास होऊ दे. ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्याला निश्चितपणे सध्या त्रास होऊ दे. त्याला नक्कीच खाली पडू दे. त्याला तेव्हाच त्याचे सर्व प्रत्यक्ष तुझे दुःख समजेल. त्याने तुझ्याशी जे काही चुकीचे केले त्याची शिक्षा त्याला मिळत आहे आणि म्हणूनच तो दूर आहे आत्ताच तुझ्याकडून. तोही तुला दोष देतोय. तो अजूनही स्वतःला गरीब नक्कीच समजतोय. तू त्याला समजून घेतलं नाही. प्रिय भक्ता, तू त्याच्या प्रेमाची कदर केली नाही. त्याला तिथं कधी महत्त्व दिलं नाही असं सर्व गोष्टी त्याला वाटते. मात्र इतरांचा विचार करू नको. मामा म्हणतात, प्रिय भक्ता, चिंता केल्याने आयुष्यात कधीही चांगले होत नसते. त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेव. लक्षात ठेव, आयुष्यात कोणतीही गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत असते. कोणतीही गोष्ट का असेना, नक्कीच तुझ्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत आहे हे विचार कर आणि माझ्या शक्तींवर विश्वास ठेव. आता तुझ्या आयुष्यात असे मोठे बदल घडतील जे बदल पाहून तू आश्चर्यात पडशील आणि ते बदल पाहून नक्की तुला तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार दिसणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नको. माझ्या देवी शक्तींवर विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी तयार राहा. लक्षात ठेव, तू जर कर्म वाईट केले असतील तर ते कर्म एक ना एक दिवस नक्की सर्वांसमोर येणारच आणि तुझ्या वाईट कर्माचे तुला फळ मिळणारच. त्यामुळे नेहमी कर्म चांगले कर, कारण तुला जर आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर तुला नक्कीच माझ्या देवी शक्तींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात आता असे बदल घडतील. ते बदल पाहून नक्की तू आश्चर्यात पडशील आणि तुझ्या आयुष्यात असे बदल घडलेले पाहून तू देखील आनंदी होशील. त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या देवी शक्तींवर विश्वास ठेव. लक्षात ठेव, मी तुझा देव मामा प्रत्येक अडचणीत तुझ्यासोबत उभा आहे. मी प्रत्यक्ष पाहत आहे की तू अडचणींचा सामना कशा प्रकारे करत आहेस आणि तुझी प्रत्येक अडचण आता मी दूर करणार आहे याची खात्री कर. माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात कधीही अडचण येत नाही. नक्कीच तुझ्याही आयुष्यात कधीही अडचण येणार नाही. फक्त मामांच्या शक्तींवरती विश्वास ठेव. अनन्य भक्तीची इच्छा नक्कीच मामा पूर्ण करतील. भक्तांनो, तुम्ही फक्त मामांची भक्ती करा. बाळू मामा प्रत्यक्ष आपल्या भक्तांच्या सोबत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मामांवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, बेहू नका. देव नेहमी तुमच्या सोबत आहे स्वर्गात, पण जे सुख मिळणार नाही ते बाळू मामांच्या
चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू द्या सद्गुरू राया तुमच्या नावातच समाधान आहे. त्यामुळे एकदा कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, प्रिय भक्ता, चिंता करण्याची कसलीही गरज नाही. लक्षात ठेव, जो कोणी भक्त सेवेकरी दैनिक जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा केवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. त्यामुळे चिंता करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्ता, श्री संत सद्गुरू बाळूमामा मनाला फार मोठा आधार मिळणारा मंत्र नेहमी म्हणत राहा. श्री संत सद्गुरू बाळूमामा मनाला मोठा आधार मिळणारा मंत्र. बाळूमामा या शब्दात दडलेले आईचे प्रेम, आपुलकी आणि त्या प्रकारे जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी प्रत्यक्ष मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे प्रत्यक्ष हात, ते म्हणजे बाळूमामांचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते की मामा प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतकरणाने प्रत्यक्ष त्यांना आपण मारलेली हक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्राल, जेव्हा सतत आपण त्यांचे स्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. प्रत्यक्ष बाळूमामा जे योग्य वाटते तेच आपल्याला देतात. विश्वास ठेवा, बाळूमामांची केलेली सेवा मामा व्याजासह परत आपल्या भक्ताला करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती आणि भक्ती. कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्या समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण मामांच्या फार जवळ राहतो. मामा जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवा, वेळ आली की समजते की बाळूमामांची लीला नक्कीच अघात आहे. त्यामुळे काळजी करू नका. जे तुमच्या आयुष्यात सध्या प्रत्यक्ष चिंता तुम्हाला होत आहे त्या देखील चिंता नक्की देव तुमचे दूर करतील. त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि आजचा हा दिव्य स्वरूपी संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. भक्तांनो, सुंदर चेहरा म्हातारा होतो, वलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस प्रत्येकाचं निघून जातं, परंतु चांगले माणसं नेहमी चांगलाच राहतो. तो नक्कीच मरण पावल्यानंतरही देव त्याला पसंत करतो. भक्तांनो, भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठीच जीवनात वाढण्याआधीच रुजावं व चमकण्याआधी जिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते कुठलीच पदवी शिकवत नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी अजिबात दिसू शकत नाही. भक्तांनो, मामांच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते आपण परब्रह्मासमोर बसणे सोय नाही. प्रिय भक्तांनो, पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या प्रत्यक्ष बाळूमामा यांची भेटी. भक्तांनो, काळजी करू नका, नक्की देव तुमच्या सोबत आहे. अंतकरणातील देव पण देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागला यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरीच चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावली, कितीही दान केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही किती खरे आणि खोटे आहेत हे फक्त दोघांनाच माहीत, म्हणजे एक परात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बाळपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की प्रत्येक मनुष्य संपला. त्यामुळे ह्या गोष्टी संपवू नका. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्यांचा संबंध फार जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्यक्ष देव आपल्याला जपतात याची प्रत्यक्ष तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मामा म्हणतात, प्रिय भक्ता, जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. प्रत्यक्ष बाळूमामांची सेवा करा. तुम्ही आजन्म प्रत्यक्ष बाळूमामांचे नाम किती असे गोड मधचा ही नाही काही मोल. प्रपंचा मुळे कमी होते सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळाला तर नक्कीच तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही आपल्यासाठी चांगले तेच नक्कीच आपल्याला बाळूमामा देतील. प्रत्यक्ष जरा काही क्षण संयम ठेवा. भक्तांनो, आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा की प्रत्यक्ष किमिया बाळूमामांची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून जर प्रत्यक्ष आपल्याला त्रास होत असला तर समजून जा आपलं मन प्रत्यक्ष बाळूमामामय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर प्रत्यक्ष देवाला विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून प्रत्यक्ष बाळूमामांचे नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. मामा म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण प्रत्यक्ष देव तुला बघत आहेत. भक्तांनो, सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. प्रिय भक्तांनो, काळजी करू नका. श्री संत बाळूमामा आपल्या सोबत आहेत. काही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नको. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात प्रत्यक्ष निर्लज्ज हो. प्रिय भक्ता, मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सोड. फक्त ध्येय गाठणे. सध्या लक्षात ठेव, शेंडी तुटो वा पारंबी ध्येय तुला गाठायचे म्हणजे गाठायचे. फक्त नामस्मरण करीत राहा. मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, तरंगत नसतो प्रत्यक्ष कोणी. फक्त लाटा कशा आहेत समजणे आवश्यक आहे. आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी चिंता करण्यात प्रत्यक्ष वेळ वाया घालवणे म्हणजे सर्वात मोठी चूक आहे. भक्तांनो, आपण जेव्हा बाळूमामांची प्रतिमा बघू तेव्हा हे सतत स्मरणात ठेवायचे आहे की प्रत्यक्ष बाळूमामा हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माता आहेत. आज आपले समाजातील पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान वा इतर काही असू दे, हे सर्व मामांच्या समोर शून्य आहे. या गोष्टींना मामांच्या दरबारात काहीही महत्त्व नाही. ऐवजी प्रत्यक्ष बाळूमामांना फक्त भक्ती, श्रद्धा, शुद्ध प्रत्यक्ष, शुद्ध
आचरण हवे आहे आणि ही समाज करतात. बाळूमामांना अनन्य भावनेने शरण जात दर्शन प्रत्यक्ष घ्यायचे असेल तर नक्कीच हे देवी संदेश ऐका भक्तांनो. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जीवनात फार दुःख आहेत थोडं सोसून बघ, चिमूटभर दुःखाने कोसळून नको प्रत्यक्ष दुःखाचे डोंगर पचवून बघ, यशाची चव चाकून बघ, अपयश येतं निरकून बघ, घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ, जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ, जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढंच कोडं सोडून बघ, फक्त प्रत्यक्ष जीवनात आनंदच आनंद आहे. भक्तांनो, आजचा हा देवी स्वरूपी बाळूमामांचा संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा किमतीचा वेळ दिला असेल तर कमेंटमध्ये म्हणा, होय देवा, आम्ही तुमच्यासाठी आमचा किमतीचा वेळ दिला आहे. देव म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी काळजी करू नको. दुःख आल्याने माणूस काही प्रत्यक्ष करू शकतो, त्यामुळे दुःखी होऊ नको. भक्तांनो, परमेश्वराला आपले प्रत्येक दुःख सुख माहीत असते, त्यामुळे चिंता करू नका. दुःख आले तर समजून जावा की तुमची परीक्षा परमेश्वर घेत आहेत आणि त्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा अधिक जास्त यश मिळणार आहे, हे नेहमी लक्षात असू द्या. जगात कुठले पण नाते असो त्यात विश्वास आणि वेळ या दोन गोष्टी फार गरजेच्या असतात. या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नाते हळूहळू संपून जाते. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे नामस्मरण करीत राहा, कारण बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत आहेत. भक्तांनो, या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे, यालाच आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या ही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. त्यामुळे विश्वास ठेवा, तुम्हाला जी गोष्ट सध्या अशक्य वाटत आहे तीच तुमची गोष्ट येणाऱ्या काळात शक्य होऊन जाईल. फक्त एकदा निस्वार्थ मनाने कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. भक्तांनो, हा देवी संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच मामांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा देवी संदेश लाईक करा आणि देवी संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा आणि आपले चॅनल देखील शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन देवी स्वरूपी बाळूमामांच्या संदेशासह.